नमस्कार मंडळी, कसे आहात? ठीक ना? आज पाऊस आल्यामुळे आज यांना बाहेर काढलेलं नाही आपण. पावसाचं वातावरण बी आहे, पाऊस बी थोडा बाहेर पडायला लागलाय. वैरण घेऊन आता आलोय. आता म्हटलं यासनी जरा पुसून घेऊया, जरा खराब यांचा करून घेऊया. तर आमच्या ह्या राधाबाईंचं कसं चालू आहे बघा. सगळा दंगा मस्ती, हिला बाहेर काढल्या नसल्यामुळे ही लागल्या नाचायला. हे जरा केलं त्यांच्या अंगाचं जरा खास कमी येते, त्यामुळे जरा 1-2 दिवसात करतोय, पण रोज पुसून घ्यावं लागते ना, पुसावं लागते रोज. आता ह्या मॅडमचं झालंय, आता त्या मॅडमचं करायचं आणि गोटा धुवून घ्यायला पाहिजे. सुबो चला. तिला हिचं नाव आहे गंगा, हिचं टोपण नाव आहे शेल्बी आणि आम्ही तिला छबू देखील म्हणतो. अशी 3 नाव या पाडीची आहेत. 13 महिन्याचं वासरू आहे. चल तिकडे चल, चल तिकडे. इलेक्ट्रिक ब्रश आता मागवलाय ऑनलाईन, आता कधी येते बघ्या. त्याच्यासाठी ती देखील व्यवस्था केलेली आहे आपण इलेक्ट्रिक ब्रशची, जेणेकरून त्यांना सुपेरियर पडेल आणि मला देखील सुपेरियर पडेल. कारण ह्याला लय हे करावं लागतं. तसं एकदा लाव चालू केला तिकडे इकडे वर मान करू शकेल. असा रुमाल घ्यावा लागतोय आणि या रुमालनं पुसून घ्यायचं, जेणेकरून अंगावची धूळ जी आहे ती सगळी जाते आणि जनावर फ्रेश होतात परत. हे जनावरच आपल्याला रोज सवय असल्यामुळं आमची जनावर घाण कधी दिसणार नाही. राजू कसे करायचे राजू? तिघींना पुसून झाले, आता गोटा धुतोय. गोटा धुतला की आपलं 75% काम संपते. राहिलं धाराचं काम आणि पट्टी, वैरणीची पट्टी बी करायची आहे. अजून पाऊस बाहेर पडायला असल्यामुळं सगळ्या गोंधळ झाला आहे कामाचा माझ्या. त्यांना जरा बाहेर काढले गोटा रिकाम होते, स्वच्छ करता येते. जरा बांधून असली की अडचण येते मग धुवायला ते. आपण तरी पण सकाळ संध्याकाळ आपला गोटा धुतलेला असतो, त्यामुळे काय बाकीचा एवढा प्रॉब्लेम जास्त येत नाही. जरा खराब होतो दादा. हवी तर खराडा की तेवढा खराडा की खराडा लवकर पटकन चल. कोपऱ्याला आहे तिथं खराडा, ते रुमाल टाकला तिथं, सुकली तिथं. ये पटकन चल लवकर. आता अशा तऱ्हेने आपली कुट्टी करून झालेली आहे. त्यात आपण ऊस, मका, हिरवा शाळू असे 3 प्रकारचा चारा मिक्स करतोय. 3 प्रकारचा चारा आपण त्यांना आता देतोय. आता कुट्टी करून झाल्यामुळे आता धारला बसलोय, भरडा घातलाय गाईंना. आमच्या चिरंजीवांना शेपूट धार लावल्या, कारण शेपूट तिरू काय करते डोक्यात बरोबर मारते, त्यामुळे शेपूट त्याला धार लावली किंवा डोळ्यावर जास्त करून मारते, म्हणून त्याला शेपूट धार लावली. असेच ब्लॉग जर आपल्याला बघायचे असतील तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. ब्लॉग कसा वाटला हे कमेंट्सद्वारे नक्की सांगा. जय गोमाता.